आहे, शरीरातलं लोह कमी झालेलं आहे, तर ते तुम्हाला आपल्या लोह रिचनी बरं होते. आणि हे लोकांना 3 दिवसात रिझल्ट्स आलेले आहेत, रिपोर्ट्सचे लाईव्ह रिझल्ट्स घेतलेले आहेत आपल्याकडे लोह रिचचे. स्पेशली बाळणपणात बाईला नक्की द्यावं ह्या गोष्टी. आपण हो डॉक्टरला विचारून नक्कीच द्या, लोह रिच द्यायलाच हरकत नाही, कारण तेव्हा आपण देतोच. पण जे बायकांना बरेच वेळा स्टूल्स टाईट होतात, ॲलर्जी होते की नाही, कोणाला पचत नाही, पण हे तसं त्रास देत नाही. ठीक आहे, हे नक्कीच द्यायला हरकत नाही, याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. ओके, आता दुसरं प्लेटिंग झालं. आणि हे कुठलं आहे, लिव्हर केअर. लिव्हर कशा कशाने खराब होतो, कशा कशाने होतं खराब, सगळे तुम्हाला सगळं रिझन माहिती कशाने होतं, ते तर आहेच. ओके, आणि मेन म्हणजे काय आहे की वेळेवर न जेवणे. ठीक आहे, वेळेवर न जेवणे, शिळं पाक खाणे बायकांना जास्त सवय असते. आपल्याला बाई आपला नवरा एवढा कमवून आणतो, एवढं सगळ्यांचं करतो, आणि मग आपण काय करतो, एवढं वाया घालवतं का, सगळ्यांना द्यायचं ताजं, आपण सकाळचं संध्याकाळी, सकाळचं दुसऱ्या दिवशी खायचं. खातो की नाही, आम्ही पण केले ते, काय चुकीचं नाही बोलत, त्यामुळे खरं ते करतो का, त्याच्या मागचा हेतू हा आहे, अन्न वाया न घालवणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, पण हे कधी आहे पूर्ण ब्रह्म, आम्हाला अभ्यास केल्यावर अक्कल आली, तोपर्यंत अर्धवय निघून गेलो होतो. म्हणून शिकणं महत्वाचं आहे. की हे ते काळजी घेतं, लिव्हरची काळजी घेतं, म्हणजे तुमचं पचनक्रिया नीट राहते आणि तुमचं शरीर नीट ठेवायला मदत होते. शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं, खूप मोठे शब्द वापरून नाही सांगितलेले. तुमची पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी स्पेशली तुम्ही जॉन्डिसमध्ये हे देऊ शकता, ज्यांचं लिव्हर गेलंय त्यांना देऊ शकता, ते परत रिकव्हरी होईल त्यांची. ठीक आहे, आणि आजारपणामध्ये सुद्धा काही वेळेस साईड इफेक्ट होतात, हाय पॉवरच्या गोळ्या दिल्या जातात, त्याच्यामुळे डायबिटीसमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा लिव्हरवर परिणाम होतो, तेव्हा तुम्ही हे देऊ शकता. नक्कीच त्याने रिझल्ट. टायफॉइडवर चालू शकतो. अन्नपचन होत नाही, लिव्हर वीक झाले, तेव्हा नक्कीच द्या. लिव्ह 52 देतात की नाही डॉक्टर, गिव्ह दिस. हो की नाही. आता कुठलं राहिलंय आपल्याकडे बोलायचं,